चालू करायचं आहे. अजून आपल्याला 7 ते 8 सामने खेळवायचे आहे. लालू यांना विनंती आहे लवकर लवकर आपले 2 फलंदाज पाठवायचे आहे. ओपनिंग साठी भौमिक आणि नॉन स्ट्राईकला असणारा तो म्हणजे आपला लाडका साहिल नाईक. ओपनिंग साठी साहिल नाईक एक मोठी खुशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसताना. भौमिक स्ट्राईकला होतो. भौमिक नॉन स्ट्राईक एंडला. बॉलर नेम काय? बॉलर ए हर्ष हर्ष संतोष. ए बॉलर नेम क्या है? संतोष उर्फ जॉनी. पहिल्या शतक घेऊन येतो ते संतोष. सामरिक तिथे भौमिक. नहीं अभी और अपने को लास्ट में जीतना है. दोनों का हरना है. फिर मजा आएगा. फिर अपन पॉइंट्स में आगे रहेंगे. संतोष पहिला चेंडू घेऊन येतो रे. सामने भौमिक नॉन सेकंडला साहिल. चांगला चेंडू कथा क्षेत्ररक्षण आणि धावाचा श्रीगणेश झालेला. अशा प्रकारे धावसंख्या 1 निभव. धावसंख्या ती 1 चेंडू 1 धावा. दुसरा चेंडू घेऊन चांगला चेंडू परंतु आउट झालेले ते भौमिक. बॉक्स आउटच्या स्वरूपात आउट. वेल बॅटिंग ज्युनियर खेळाडू भौमिक. भौमिक यांची जागा होण्यासाठी रे निखिल उर्फ नाखवा. निखिल आपली FPL ही YouTube लाईव्ह आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. धावसंख्या एक निभव. धावसंख्या 2 चेंडू 2 धावा आणि 1 गडी बाद. दुसरा चेंडू घेऊन अरे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 निभव. धावसंख्या 3 2 चेंडू 3 धावा. चांगला चेंडू टॅप मारून 2 धावा 2 धावा. धावसंख्या 2 निभव. धावसंख्या 4 माफ करा 5 3 चेंडू 5 धावा. चांगलाच क्षेत्ररक्षण. धावसंख्या होती 6 4 चेंडू 6 धावा आणि 1 गडी बाद. साहिल नाईक फुल टॉस चेंडू पण साहिल रनआउट झालेले आहे. स्वतःच मारला आणि स्वतःच धावले. त्यांना जणू कळालंच नाही की नॉन स्ट्राईक एंडला पण कॉल द्यायचा असतो आपल्याला. नवीन बॅट्समॅन मध्ये असली नाम दे. नवीन बॅट्समॅन सुचित सेमी सीनियर प्लेयर है ना. 5 चेंडू 6 धावा आणि 2 गडी बाद. शेवटचा चेंडू घेऊन संतोष सूर्य दिशेने हलका चेंडू. चांगला चेंडू फसवलेला. एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्या देते 5 आणि 2 गडी बाद. मी इकडचा नाही. मला नाव नाही माहिती. मी तरी काय करू. एक ओव्हर 6 रन 2 माफ करा. एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्या देते 6 आणि 2 गडी बाद. स्ट्राईकला निखिल. मिलिंद यांना विनंती आहे लवकर लवकर सामना चालू करायचा आपल्याला. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याला अजून 8 ते 7 सामने खेळवायचे आहे. अरे तू ते सोड. तू बॉलिंगचं कोण आहे ते सांग मला. पहिला चेंडू चांगला चेंडू 1 धावा करिता. धावसंख्या 1 निभव. धावसंख्या 7. बॉल टू बॉल स्कोर. बॉलर नेम क्या है? संदीप. बॉलर नेम संदीप. चांगला क्षेत्ररक्षण. सोहम शिर्के. सोहम शिर्के खास पोलीस कॉलनीवर आलेला आपल्यासाठी खेळायला FPL. तिसरा चेंडू घेऊन संदीप टॅप. पत्रावर गेलेला बॉल. पत्रावर 2 धावा आपल्याला भेटतात. चांगला क्षेत्ररक्षण सोहम यांच्याकडनं.
धावसंख्या 2 धावसंख्या झाली ती 10. 3 चेंडू 10 धावा. चौथा चेंडू चांगला चेंडू. या FPL ला आपण बघताना ही सगळेच गोलंदाज एकदम हलके हलके चेंडू टाकत असताना, जसं श्रेयस विंदे आणि बाकी सगळे आपले खेळाडू, कोणी पण असा रॅपिड बॉल नाही टाकला अजूनपर्यंत. 5 चेंडू घेऊन ओ चांगला बॉल. सूची त्यांना कळालंच नाही हा बॉल. धावसंख्या झाली ती 11. चांगला चेंडू टॅप खेळणार. 2 धाव. चांगलीच गोलंदाजी करताना सुजी आपल्या संघासाठी. भले ते सिनियर प्लेअर असताना आपण त्यांना दाखवणार की धावसंख्या झाली ती 13. 2 शतक संपून धावसंख्या झाली ती 13. चांगलीच गोलंदाजी करताना सूचित. पुढे सांगा खेळाडू की एक प्लेअरचा शॉट असला जो अजून आला नाही तर त्याला बॉलिंग नाही भेटणार. कारण की 2 ओव्हर झालेले आहे. त्याला आपण बॉलिंग नाही देऊ शकत शॉर्ट प्लेअरला. एकदा तुम्ही पंचांची बोलून घेऊ शकता त्या गोष्टीबद्दल. पुरंदर संघाचे कर्णधार मिलिंद. बॉलर नेम सनी. संघासाठी 3रा शतक घेऊन येते सनी. वैयक्तिक पहिला, संघासाठी 3रा. सामोरे निखिल. चांगला स्टॅप. 1 धावा. धावसंख्या 1 धावसंख्या 14. 1 चेंडू 14 धावा आणि 2 गडी बाद. चांगला चेंडू, हलका चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. हे सूचित हे आपल्याला कळण्यात येते की हे आपले सिनियर खेळाडू आहे. सिनियर खेळाडू असताना पण ते चांगलीच फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. यंगस्टर भली ओल्ड एज डझंट मॅटर्स. चांगलाच. अरे सोहम यांना कॅचची संधी होती. सोहम पण ते बॉलला काही झाडांना त्यांना हानी नाही करायची होती म्हणून त्यांनी बॉल सोडून दिला. धावसंख्या झाली ती 3 चेंडू 16 धावा. व्हाईट बॉल. आता मात्र लाईन अँड लाईन चुकलेली आहे सनी यांची. धावसंख्या 17. 3 चेंडू 17 धावा. चौथा चेंडू घेऊन सनी. चांगला चेंडू, चांगलाच फटका. चांगलाच क्षेत्ररक्षण मिळेल. चांगलाच थ्रो. टप्पी 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 बॉल येताना. धावसंख्या ती 18. 4 चेंडू 18 धावा. शेवटचे 2 चेंडू 300 शतकातले. सनी सामोरे करते ते स्वच्छित. हलका चेंडू पुन्हा कचा क्षेत्राच्या सोहम यांच्याकडनं. चांगलंच रनिंग बिटवीन द विकेट निखिल आणि सनी यांच्याकडनं आणि थ्रोच्या स्वरूपात 3 धावा. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. थ्रोच्या स्वरूपात 1 धाव भेटले. 2+1. धावसंख्या 3 बदलल्याने धावसंख्या झाली ती 21. 5 चेंडू 21 धावा. इकडे गेला. याच्यामध्ये पडला. याच्या इकडे. 3रा षटकाला शेवटचा चेंडू गेला सनी. धावसंख्या 21. चांगलीच फलंदाजी करताना सूचित आला संघासाठी. एकेरी बुकीर दुहेरी रन धावताना. भले ते सिनियर प्लेअर असतात पण त्यांनी लास्ट बॉल आहे. चांगलीच फलंदाजी केलेल्या सूचित यांनी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सूचित यांच्यासाठी. खूप चांगलीच फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. एकेरी दुहेरी तिहेरी अशी रननी हळूहळू स्कोरबोर्ड वाढवतात आहे. लालू कर्णधार. शेवटचा चेंडू घेऊन सनी. सामग्री सूचित. चांगला चेंडू रे. चांगला फटका. अंपायरला टार्गेट होता. एका धावाने धावसंख्या झाली ती 22. 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या ते 22 आणि 2 गडी बाद.
14 रन केले. मिलिंद स्वतः कर्णधार मिलिंद खास बोलवले आलेले आपले मिलिंद दादा. चांगला चेंडू चांगला क्षेत्र. एक धाव. धावसंख्या एकनी धावसंख्या 23. एक चेंडू 23 धावा. दुसरा चेंडू घेऊन मिलिंद खास बोरीवलीवर आले आपले खेळाडू. निखिल मोठा फटका मारण्यात त्यांनी बॉक्स आउटच्या सुरुवात स्वतःचा गडी दिलेला आहे. आता मात्र निखिल यांची जागा बनवण्यासाठी होते स्वतः कर्णधार लालू. लालू हे एक मोठे खेळाडू छगे मारणारे मोठे खेळाडू आहे. बायसेपची पावर दाखवायला पडेल लालू आपल्या संघासाठी. आता स्कोर मोठा करायचा आहे. समोर पण मोठे मोठे खेळाडू आहे मोठे मोठे फटके मारणारे. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 24. चांगलाच फटका परंतु थोड्यासाठी राहिले. लालू यांनी मोठा फटका मारण्यात गेलेला आणि अशाच प्रकारे स्वतःचा गडी दिलेला आहे. आता मात्र साहिल नाईक यांची हसी कुठेतरी लपलेली आहे. पाणी पाहिजे. लालू यांची जागा बनवण्यात होते मयूर. एक आपल्याकडे LBW विकेट नाही आहे. सनी दादा वेट 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 वेट. किती बॉल. आपल्या मागे पण एक प्रीमियर लीग चालू आहे दक्षता प्रीमियर लीग. डॉट बॉल चांगलीच गोलंदाजी करताना मिलिंद. धावसंख्या 24. शेवटचा चेंडू मिलिंद. चांगला चेंडू ते चांगला स्टॉप. आरामात तिकडे पत्रे थोडे फाटलेले आहे तुम्हाला लागण्याची. आणि अशाच प्रकारे 4 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या देते 25. जिंकण्यासाठी 26 धावाचं लक्ष्य पुरंदर संघाला. साहिल नाईक जादूगर बॉलर. सुचिंग यांनी चांगलीच फलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. एकेरी दुहेरीनी धावसंख्या वाढवत धावसंख्या केली होती 25. लक्ष दिलं तर 26 धावांचा. नाही बोलणार. लवकर लवकर आपला सामना चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. पहिला चेंडू हलका चेंडू चांगलाच फटका आणि साहिल यांच्याकडनं गचा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा धावून घेतलेल्या आहे नैतिक यांनी आपला खाता उघडलेला FPL चा.
रायगड आणि राजगड यांची करणाऱ्यांना विनंती आहे की लवकर लवकर नाणेफेकीचा कौल करायचं. रायगड आणि राजगड, श्रेयस विंदे आणि हार्दिक पांचाल. डॉट बॉल, अरे माफ करा, आउट. नैतिक वैयक्तिक 2 धावावर आउट झालेले आहे. आता स्वतः कर्णधार नैतिक यांची जागा बनवण्यासाठी मिलिन. स्ट्राईकला पण मिलिन, नॉन स्ट्राईक एंडला पण मिलिन मिलिन मिलिन. नो बॉल प्लस व्हाईट बॉल, पण आपल्याला भेटणार 1 धावा. धाव संख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा. हलका चेंडू, पंचांनी आपला निर्णय घ्यायचा. नो बॉल आहे का? नाही, नो बॉल नाही. धाव संख्या झाली ती 4. 3 चेंडू 4 धावा. चांगला चेंडू कटच्या स्वरूपात आपल्याला धावून घ्यायचंय. खेळाडूंना विनंती आहे की जर त्या पिल्लाच्या मागे गेला तरच डिक्लेअर आहे, नाही तर आपल्याला धावून घ्यायचे रन. खोल ना. 4 चेंडू 5 धावा. 5वा चेंडू घेऊन चांगला चेंडू दे, चांगला फटका. कच्चा क्षेत्ररक्षण निखिल यांच्याकडनं. 1 धाव संख्या आहे ती 5. 6. हा, एक सिंगल सिंगल. डॉट बॉल. एका षटकाच्या खेळानंतर धाव संख्या ती 6 आणि 1 गडी बाद. मिलिन मिलिन हळूहळू संघाची धाव संख्या वाढवताना आता मात्र स्वतः कर्णधार नाही, आपला लाडका साहिल नाईक आलेला आहे. अजून डिस्कस करत आहे. मला तर वाटते साहिल नाईक यांना दिला पाहिजे ओव्हर, कारण की साहिल नाईक हे फिरकीचे जादूगर आहे. पण नाही, स्वतः कर्णधार लालू आलेले आहे. लालू फसवताना साहिल नाही मी टाकणार. एका षटकाच्या खेळण्यात धाव सांगितली 6. पहिला चेंडू घेऊन लालू, हलका चेंडू, चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण सुशीलदार यांच्याकडनं. धाव संख्या 7. बॉल टू बॉल स्कोअर असताना आपल्याकडे आता हार्दिक आणि श्रेयस विंदे यांना विनंती आहे लवकर लवकर नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दुसरा चेंडू घेऊन मिलिंद मोरे एक मोठा फटका मारण्यात अयशस्वी झालेले आहेत. आपण हळूहळू पण मॅच घेऊन जाऊ शकतो. मिलिंद मोरे एकेरी दुहेरीने पण मॅच जाऊ शकते. अशाच प्रकारे एक्स्ट्रा धावसंख्या 1 भर. धावसंख्या ती 8. 2 चेंडू 8 धावा. मिलिंद हे दोन्ही कर्णधार पिलर आहे पुरंदर संघाचे. व्हाईट बॉल. आता मात्र धावसंख्या ती 9. केतन चांगलाच पकडला साहिल यांनी. जसं कोंबडी पकडत असं आपण बॉल पकडलाय साहिल यांनी. 4था चेंडू घेऊन लालू, हलका चेंडू. हलका खेळलाय मिलिंद यांनी. जर तू हलका टाकेल मी हलकासा बॅट लावून रन घेईल. हा, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 11. चेंडू 5वा चेंडू घेऊन लालू, चांगला चेंडू रे, चांगला फटका. मिलिंद हळूहळू आपण एक धावांनी धावसंख्या वाढवताना आपल्या संघासाठी 1 धावसंख्या आली ती 12. 13 चेंडू मागे 14 धावांची गरज. अटीथटीचा सामना. शेवटचा चेंडू लालू, मागे साहिल नाईक. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू पण वायरीला लागून आपल्या इकडे आउट दिलेला जातो. वायरीला लागलेला आहे बॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. दोन्ही संघांना विनंती आहे पंचांची वाद नाही घालायचा आहे. पंचांनी आपला निर्णय कळावे लवकरात लवकर.
पंचांनी याला निर्णय कळवायचा. एक धाव. हार्दिक पांचाळ यांना विनंती आहे लवकर लवकर नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं. नाही बॅटिंग बॅटिंग. धावसंख्या होती 13. नाही किती झालं 13 झालं ना. आता आता मात्र 12 चेंडू मागे 13 धावांची गरज. संघासाठी 30 शतकामध्ये साहिल नाईक सामोरं मिलिंद मोरे. चांगला चेंडू आणि साहिल नाईक खूप खुश कारण की त्याने मिलिंद मोरे यांचा विकेट घेतलेला आहे. एक मोठा खेळाडू बाद झालेला आहे मिलिंद मोरे. साहिल नाईक यांनी बॉल जरा वाईटच्या बाहेर टाकला होता. त्यांनी फसवण्याच्या माईक. बोलला मी कितीदा. हार्दिक पांचाल जिकडे पण असतील लवकर लवकर नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं. हार्दिक पांचाल. आता मात्र सोहम शिर्के मॅन फ्रॉम माहीम पोलीस कॉलनी. हलका चेंडू आणि डक आउट झालेले आहे सोहम शिर्के. साहिल नाईक हॅट्रिक वर. साहिल नाईक खूप खुश. जी हशी गेली होती ती पुन्हा एकदा आलेली आहे साहिल नाईकच्या चेहऱ्यावरती. अशाच प्रकारे पूर्ण टीम खुश आहे साहिल नाईक यांची. लालू यादव पण खुश. सनी आहे ना. सोहम यांची जागा बनवते सनी. नॉन सेकंडला मिलिंद आणि सनी यांनाच काहीतरी चमत्कार करायला पडेल. साहिल नाईक भले स्कोर कमी असेल पण मी मॅच सोडणार नाही. 10 बॉल 13 धावा. साहिल नाईक तिचा चेंडू घेऊन साहिल चांगलाच खेळून घेतलेला. एक धावासाठी हॅट्रिकची संधी गेलेली आहे साहिल यांच्या हातातून. साहिल खूप चपळ गोलंदाजी करताना भली स्टंप टू स्टंप लाईन नाही पण वाईट टू वाईट आणि पाय टाकतोय. धावसंख्या झाली होती 14. आता मात्र 9 चेंडू मागे 12 धावांची गरज. 9-12. वेट पंच. काय नाही आपल्याकडे सगळी चुकी माफी आहे. 4था चेंडू साहिल. चांगला चेंडू. दोन धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सनी आणि मिलिंद यांच्याकडे. एज इज जस्ट अ नंबर. FPL मध्ये आपल्याला कळलेलं आज एज इज जस्ट अ नंबर. सनी आता मात्र 8 चेंडू मागे 10 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल करायचा श्रेयस आणि हार्दिक. चांगला चेंडू. चांगलाच अटेम्प्ट केला आणि निखिल यांनी आत्महत्या केलेली आहे मिलिंद यांनी. जणू तो रन नव्हता पण मिलिंद बोलले की नाही मी घेणार आणि त्याच्या मागेच त्यांनी स्वतःचा गडी दिलेला आहे. मिलिंदच्या स्वरूपात एक मोठा फटका बसलेला आहे. मिलिंद याची जागा बनण्यासाठी आले होते. हा कोण आहे. हर्ष हा कोण आहे. हा कोण आहे. नॉन स्ट्रायकिंग म्हटलं. आशिष मिलिंद यांच्या जागेमध्ये होते. आशिष स्ट्रायकर. सनी बॉलिंग. चांगला चेंडू. लालू चांगला स्टॉप. आता मात्र साहिल यांनी आपल्या संघाला मॅच मध्ये जणू आणलेला आहे. कुठे ते 12 मागे 13 पाहिजे होते. आता मात्र 6 चेंडू मागे 8 धावांची गरज. साहिल यांनी 2 मोठे विकेट घेतलेले आहे होते आपल्या संघासाठी आणि एक रनआउट. आता मयूर संघासाठी 14 षटक घेऊन होता. मयूर 6 चेंडू मागे 8 धावांची गरज. स्ट्राईकला सनी. पहिला चेंडू घेऊन मयूर आणि विकेट. साहिल नाईकच्या चेहऱ्यावरची हसी आहे ती कृपया करणं लाईव्ह दाखवावी आपल्याला विनंती आहे. राजगड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांनी कृपया करून आपला निर्णय सांगावे. आता मात्र संदीप लेफ्ट हँड बॅट्समॅन. साहिल चांगला चेंडू. एक बॉल नॉट आउट. माफ करा नॉट आउट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 4 चेंडू मागे 7 धावांची गरज. कृपया सामना थांबवा.
चांगले सामने होताना आपला FPL सीझन 6 चे चेंडू 7 धावा, हलका चेंडू पुढे आला डिक्लेअर स्वरूपात. हार्ड लक खूपच हार्ड लक आहे पुरंदर संघाचा. 1-1 डिक्लेअर स्वरूपात 1 धाव संख्या झाली आहे ती धावसंख्या किती? धाव संख्या 20. आता मात्र 3 चेंडू मागे 6 धावांची गरज. 20 झाला, 26 विन आहे. 3 चेंडू 6 धावा. राजगड संघाने आपला लवकर निर्णय करावा. हार्दिक पांचाळ, श्रेयस शिंदे बॅक टू पॅव्हिलियन. 3 चेंडू 6 धावा, अतिरंग सामना. लालू त्याचा पुढे साई नाईक. आपण मागे स्टेज बांधलेला आहे कारण की आपण छग्गे आणि आउटचा डिसिजन द्यावी. तिसरा चेंडू घेऊन 6 डिक्लेअर स्वरूपात. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. कृपया करा वादावाद नाही करायचे आपल्याला. पुराणा संघाला विनंती आहे कृपया मागे यावे. 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 बॉल 5. चौथा 5वा चेंडू हलका चेंडू आणि कॅच आउट. नाही. हात लागलेला, बॉल पत्राला लागलेला. आता मात्र 1 चेंडू मागे 4 धावांची गरज. एका मोठ्या फटक्याची गरज. मागे लालू नसताना त्यांना माहिती की संघ विजय झालेला अशाच प्रकारे. पण काही पण होऊ शकतो मॅच मध्ये. तर वाईट पडले तर मॅच फिरेल. लालू 1 चेंडू 4 धावा. संदीप मोठा फटका आणि निखिल स्वतः बॉल घेऊन येताना आणि अशा प्रकारे सिंहगड संघ विजय झालेला. साहिल नाईकला कृपया करून दाखवायचा. खूपच खुश दिसताना पहिली विन सिंहगड संघाची. प्रभागड संघ अजून आपला पहिला विजय शोधत असताना हर्ष, ऋषित शेट्टी, कौशिक मेहर कुठे आपली